तुम्ही कधी डांबरगोळीमध्ये कॉफी टाकून बघितली आहे का? नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्याही घरी भरपूर झुरळ झालेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा असा जबरदस्त 100% रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा का घरामध्ये झुरळ झाली ना तर ते जाण्यासाठी नाकीनऊ येतात आणि मग पेस्ट कंट्रोल करावं लागतं. आणि पेस्ट कंट्रोल म्हटलं तर फार केमिकल असतात. आणि मग ते पेस्ट कंट्रोल केल्यानंतर वेगळी साफसफाई करावी लागते, ती तर वेगळीच. तर त्यासाठीचा हा एकदम जबरदस्त घरेलू नुस्खा आहे. तुम्हाला असं भांडे घ्यायचं जे बिलकुल तुम्ही किचन मध्ये वापरत नाही आहात आणि त्यामध्ये 1 ते 2 डांबरगोळी घेऊ शकता. आता बघा इथे आपण हे जे बनवत आहोत यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 रूम कव्हर होतात. पण जास्त जर तुमचं घर मोठं असेल तर अशा वेळेस तुम्हाला सोल्युशन थोडंसं जास्त बनवावं लागेल. कारण घरामध्ये कसं असतं, एका रूम मध्ये झुरळ झाली तर ती घरभर पसरतात. अगदी ते बाथरूम वगैरे सुद्धा सोडत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर खूप जास्त झुरळ झाले असेल तर थोडंसं सोल्युशन तुम्हाला, हे जे आपण हॅक बनवणार आहोत तो तुम्हाला थोडंसं ट्रिक जास्त बनवायचं आहे, सोल्युशन जास्त बनवायचं आहे. मी इकडे 2 डांबरगोळ्या घेतल्या आहेत आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने पावडर करून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, मॉर्टर पेसल म्हणजे खलबत्त्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, जे आपण किचन मध्ये यूज करतो. असं दगड वगैरे तुम्ही इझिली डांबरगोळी हे कुटून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कॉफी पावडर. कॉफी पावडर आपण यासाठी घेतली आहे की डांबरगोळीचा खूप उग्र असा वास असतो आणि त्यामुळे तो वास कुठेतरी कमी करण्यासाठी आपण इथे कॉफी पावडरचा वापर केला आहे. तुम्ही इकडे चहापत्तीचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग याऐवजी तुम्ही जे कम्फर्ट असतं ना, आपण जे फॅब्रिक सॉफ्टनर वापरतो त्याचा वापर जरी तुम्ही केला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनोचं अर्ध सॅचे यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. थोडंसं आपल्याला इकडे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थितरित्या ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे. डांबरगोळी जेव्हा तुम्ही घेतली आहे ते अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्ही तिकडे कापूरचा सुद्धा वापर करू शकता. कापूरच्या 2 ते 3 वड्या जर घेतल्या ना तर त्या सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या छान असा सुगंध घरभर येतो. बऱ्याचदा डांबरगोळीचा वास आपण डांबरगोळी घरात जरी ठेवली तर फार असा वेगळाच स्मेल येतो आणि तो आवडत नाही आणि डोकेदुखी त्याने प्रचंड होते. त्यामुळेच आपण यामध्ये कॉफी टाकली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकलं आहे 1 चमचा गव्हाचं पीठ. आता गव्हाच्या पिठाऐवजी मैदा किंवा बेसन पीठ, बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ तुम्ही इकडे घेऊ शकता. 1 चमचाच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, डांबरगोळी नंतरचा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट हा आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर इकडे 2 चमचे घ्यायचं आहे. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला खूप इझिली हे बोरिक पावडर मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे बोरिक पावडर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे तुम्ही कॅरम खेळण्यासाठी वापरत असणार तर ते हेच पावडर आहे. 1 चमचा आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी आपण डबल बोरिक पावडर घेतला आहे म्हणजे 2 चमचे. आता ही पावडर तयार झाली आहे. तुम्हाला जर अशी ही पावडर जरी वापरायची नाही, जबरदस्त अशी स्ट्रॉंग पावडर आहे. तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात तुम्ही ही पावडर नक्की ठेवू शकता. जर तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे असाल आणि तुम्हाला कुठेतरी गावाला जायचं असेल, अशा वेळेस तुम्ही घरभर ही पावडर जरी कानाकोपऱ्यामध्ये टाकली, तुम्हाला सगळे झुरळ ना मेलेले दिसतील. सो अशा पद्धतीने ह्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. पण बऱ्याचदा पावडर काय होतं, तर आपण रोज झाडून घेतो ना तर त्यामध्ये सुद्धा जाते. त्यामुळे मग तुम्ही ना, आता मी जे समोर करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इकडे ना अजून छान स्मेल येण्यासाठी तुम्ही कोणतंही फॅब्रिक सॉफ्टनर किंवा जे फ्लोअर क्लीनर आहे त्याचा वापर करू शकता. आणि अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी इकडे लिक्विड डेटॉलचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. थोडंसं लिक्विड डेटॉल टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. आता जसं आपण यामध्ये पाणी घालतो ना, तर यामध्ये जे बोरिक पावडर आपण वापरलेलं आहे ते पटकन पाण्यामध्ये मिक्स होत नाही. आणि एकदा पाण्यामध्ये मिक्स झालं तर काय होतं, आपल्याला एकदम त्याचा अंदाज येत नाही आणि भरपूरसं पाणी होतं. त्यामुळे काय करायचं, पहिले थोडंसंच पाणी घालायचं. तुम्ही बघू शकता ते अगदी पाण्यावरती तरंगत आहे, पण जसं जसं आपण मिक्स करायला जातो ते अगदी व्यवस्थितरित्या मिक्स होऊन जातं आहे. आता इकडे हे सुद्धा 2 याने तुम्ही वापरू शकता. एक म्हणजे तुम्ही छोटे छोटे गोळे त्याचे करू शकता किंवा मग दुसरं म्हणजे एकदम अशी पेस्ट बनवायची. एखाद्या कागदवर वरती ती पेस्ट लावून तुम्ही घरभर ठेवू शकता. अशा 2 वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जी सोयीची वाटली ती पद्धत तुम्ही इकडे फॉलो करू शकता. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे डांबरगोळी सगळं टाकलं एकमेकांसोबत, याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. आणि हे जे काही आता उंडा मळला गेलेला आहे हा ना थोडासा तुम्हाला हलकासा वाटेल. अगदी तुम्ही हात लावला ना तर तरी तुम्हाला असा हलकासा वाटेल. आणि आता याचे छोटे छोटे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. अगदी छोटे छोटे केले तरीही चालेल.
आता हे लाडू जेव्हा तुम्ही करता तर तुमच्या घरी वृद्ध माणसं असतील किंवा छोटे मुलं असेल तर त्यांच्यासमोर करू नका किंवा त्यांना दिसेल अशा ठिकाणी सुद्धा ठेवू नका. आता हे करत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तर घरभर जर तुम्हाला मटकीसारखे दाणे दिसत असेल तर ते असतात कॉकरोचचे अंडे. तर ते तुम्हाला सगळ्यात पहिले साफसफाई करायची आहे. बऱ्याचदा हे जे आपले किचन असतं ना त्याच्या कबर्डमध्ये हे जास्त करून असतात किंवा कानाकोपऱ्यामध्ये असतं. जर आपलं घर बंद असेल तर तिथे सुद्धा भरपूर असतात. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला साफसफाई करणं खूप गरजेची आहे. जर तुम्ही वरवर साफसफाई केली आणि अंडी जर झुरळांची तशीच असली ना तरी याचा काहीच फायदा होणार नाही, कारण त्या अंड्यामधनं नवीन झुरळ हे नक्की बाहेर पडतील. सो त्या पद्धतीने आधी साफसफाई करा आणि नंतर हा हॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येईल. जर तुमच्या घरामध्ये घूस जे आहे ते सुद्धा येत असेल, रात्री असते ना की घूस येते आपल्या घरामध्ये, उंदीर येतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्की वापरून घेऊ शकता. ते बरं कसं तर ते तुम्हाला मी समोर सांगते. तर अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. मी थोडेसे मोठे वळाले आहेत. तुम्ही छोटे छोटे जरी वळून घेतले ना तरी चालेल. अगदी छोटे छोटे, असं काही नाही की लाडूच वळले पाहिजेत म्हणून. आता बघा, जर उंदीर घुस येत असेल तर अशा तुम्हाला दारीच्या खिंड्यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून डांबर गोळीच्या स्मेलने वगैरे बिलकुल उंदीर किंवा घुस घरामध्ये येत नाही. आता सज्ज असेल तर सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. एकदम जबरदस्त असा रिझल्ट येतो. हे ड्राय झाल्यानंतर पुन्हा हे तुम्हाला बनवून ठेवायचं आहे. हप्ताभर हा एक लाडू जातो. नंतर पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस करून करायचं आहे. दोनदा हे रिपीट करा. तिसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही करणार तेव्हा दुसरा उपाय ट्राय करा. पण तुम्हाला एका हप्त्यामध्ये जबरदस्त रिझल्ट येईल. ज्या दिवशी तुम्ही हे ठेवलं ना, तुम्ही बघणार त्याच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर झुरळ हे मेलेले दिसेल. तुमच्या घरामध्ये जर ट्रॉली असेल ना, तर ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यात सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. पण बिलकुल किचनच्या भांड्यांना वगैरे टच होता कामा नये, कारण यामध्ये डांबरगोळी वापरलेली आहे म्हणून. सो अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी नक्की रिझल्ट मिळेल. हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.